तुम्ही एकटीनं सगळं काही करताय आणि मी नुसतं बघत बसायचं? मी पण करतो तुम्हाला मदत. 2 पदार्थ तुम्ही, 2 पदार्थ मी. तुम्हाला जेवण करता येतं? हा म्हणजे थोडंसं येतं, थोडंसं तुम्ही शिकवा, पण मी तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. कसली मदत? सगळी. तुझी ताई स्वतःला शहाणी समजते ना, आज तिलाच कामाला लावलंस तू. वाव, ग्रेट. बरं झालं ना मॉमीला मी तुमचं ऐकलं. मी जर तुमचं ऐकलं नसतं ना तर ताईनी मला खरंच मेड बनवून टाकलं असतं या घरातलं. आता तिला कळेल बॉसगिरी केल्यावर कसं वाटतं ते, है ना? व्हेरी स्मार्ट. किती हुशार आहे तुझी बायको, पटकन शिकते रे. हो ना, मग बायको कोणाची आहे? नाही नाही, मी इतकं काय केलं नाही मॉमीला. नाही नाही केलंय ना. अगं मी काय फक्त असा तुला रिदम दिला, खरा परफॉर्मन्स तर तू दाखवलास. थँक्यू. राजवाड्यांच्या घराण्याला पडलेलं एक गोड स्वप्न आहे, स्वीट ड्रीम. तू तू हा तू आहेस. आणि तू अशा बायकोवर चिडतोस? बघा ना. आता नाही चिडणार हं? माझ्या सुशवर. आता मी फक्त माझ्या स्वीट्सचे लाड करणार. म्हणजे शॉपिंगला घेऊन जाणार, डेट नाईट्स, ती म्हणेल तसं करणार. ओके. तेल, जिरा, मोहरी, कढीपत्ता, फर्स्ट क्लास. हे झालं. आता मला सांगा, थालीपीठ करण्यासाठी मी तुम्हाला काय मदत करू शकतो? हा, कांदे. कांदे कापून देऊ शकतो. अहो मी कापते. नाही, नाही. नको. का तुम्ही का कापाल? मला कापता येत नाहीत का? अहो मी चिरते. मी चिरून देतो, मला चिरता येतं. बरं. एकदा मी तुम्हाला सांगितलं ना मी मदत करतो, मग मी मदत करतो. आता परत मध्ये 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 करू नका. मला करू दे शांतपणे. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा. अहो डोळ्यातनं पाणी येत आहे तुमच्या, द्या मी चिरते. येऊ देत. माझे डोळे आणि तुमचे डोळे काय वेगळे आहेत का? तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही? ऐका ना माझं, हे तुमचं काम नाहीये. हे कोण ठरवणार माझं काम आहे की नाही? मुळात एवढं जाड कापत नाहीत आणि डोळे उघडे ठेवून कांदा कापतात. बोट कापलं जाईल. त्या बरं इकडे. मला खाता जर येतं तर मला चिरता येतं. ओके, फक्त डोळे उघडे ठेवून चिरले ते मी बघीन. मला कळतंय कांदा कुठला, सुरी कुठली, माझी बोटं कुठली, माझा हात कुठला. अहो तुम्ही खूप मोठा कांदा चिरताय. मला थालीपीठाला यापेक्षा थोडा बारीक कांदा हवा. चालतो तसा मोठा कांदा. ऐका हो, द्या बरं. नाही जमणार तुम्हाला. नको दिल्या नको, मला नको. मी करतोय मदत. नको. तुम्हाला सांगितलं ना. ऐक गं. काय झालं? कापला? बघा मी सांगत होतो ना मी करतोय म्हणून. कशाला मध्ये हात घालायचं तुम्ही? आता काप. बापरे, केवढं लागलंय, केवढं कोणी सांगितलं होतं मध्ये मध्ये करायला? मी करत होतो का नाही? झालं ना, कापून घेतलं ना स्वतःचं बोट. तुम्ही ना ऐकत नाही. किती वेळा तुम्हाला सांगा हे करू नका, ते करू नका, तरी तुम्ही तेच करणार. अजिबात नवऱ्याचं ऐकायचं म्हणून नाही. स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा. सगळं मी करीन. मी आहे ना तुमच्या मदतीला इथे. काय गरज होती तुम्हाला बोट घालायची तिथे? आणि चिरला असता मी जाड कांदा तर काय बिघडलं असतं? पोटातच जाणार होता ना तो. कोणी मोजायला नाही होतो की किती लांबीचा आहे, किती रुंदीचा आहे. तुमच्या बायकांचं पण काहीतरी वेगळं असं. आता इथे अजिबात हालचाल करायची नाही काही. इकडे बसा, इथे बसा. आणि आता इथनं हल्लात तर बघा, सगळं काम मी करणार आहे. द्या बोट इकडे द्या. अहो एवढं काही नाही झालंय. ठीक आहे, आता हळद लावलीत ना. बोट इकडे द्या सांगितलं ना. मला सांगायचं नाही काय झालंय काय नाही झालंय का. बँडेड लावतोय. खरं तर काही गरज नाहीये. मला सांगू नका गरज आहे का नाही. लावा लावा लावा. उद्या जर ते बोट सुजलं, इन्फेक्शन राहिलं, ते कापायला लागलं तर एक बोट कापलेली बायको मला चालणार नाही. द्या इकडे. आणि
कांदा मी जाडच चिरणार. राजवाडे मला बायको म्हणाले का? मी तुम्हाला ओरडतोय, तुम्ही हसताय तिथे. बारीक कांदा चिरा म्हणे, बारीक कारा चिरा. घातलं मध्ये, बोट लागला, कापला. हसू नका. ओके. कांदा बारीक. तुम्हाला जरा शांत. काय झालं मॉम इन लॉ? काय बघताय? 9:30 वाजायची वाट बघते, भूक लागलीये ग. हा, मला पण भूक लागली आहे खूप. काय वाटतं तुला, स्वानंदीने सांगितलेल्या वेळेत ती ब्रेकफास्ट रेडी करेल? मग तुम्हाला माहित नाही, ताई खूप फास्ट आहे. तिचं ना वेळेच्या आधीच होईल. आणि समजा नाही झाला तर काय करशील? नाही झालं तर मी तिला ओरडेल. म्हणजे मला कसं ती बोलते, मी त्या दिवशी किचन मध्ये गेले होते तेव्हा मला ती ओरडली होती ना, तसंच मी पण तिला काहीतरी बोलेल. मला पण खूप वाईट वाटलं होतं तेव्हा, माझे तर डोळे भरून आले होते. ताईला मला मेड करून ठेवायचंय ना या घरातली. पण आता बघा तुम्ही, जर वेळेच्या आधी नाही झालं ना तर मग त्या दिवशी सारखं करेल, टिट फॉर टॅट होऊन जाईल. वाव, काय डोकं आहे. थँक्यू. पण ना आपण नेहमी पुढचा विचार करायचा. म्हणजे फक्त टाइम वरून नाही बोलायचं स्वानंदीला, तिच्या कामाच्या पद्धतीवरनं बोलायचं किंवा टेस्टवरनं बोलायचं. म्हणजे पदार्थ किती चांगला झाला असला तरी नाही, त्याच्यात काहीतरी खोट काढायची. ह्याच्यात ना थोडंसं हे कमी पाहिजे होतं, त्याच्यात थोडं ते जास्त पाहिजे होतं. ह्याची चव चांगली आहे पण जरा ऑइली आहे, असं काहीतरी खोडी काढत राहायच्या. आणि ती पण तशीच वागते ना सगळ्यांबरोबर. बरोबर आहे मॉम इन लॉ तुमचं. करेन मी असंच. आय विल ट्राय. मॉम इन लॉ, मी सकाळपासून उपाशी आहे. कोणाला माझी काळजी नाही आहे का? I know. इट्स ऑलरेडी 9:30 नाउ. आय नो बाबू. सगळं तयार आहे सांगितलेल्या वेळेला. 9:30च ठरलं होतं की नाही आपलं?